नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा सस्वरूपी भरावे, जीवा उमगी जन्म नाही स्वभावे. माणूस सतत विषय वासनांचाच विचार करीत असतो. तो कुठेही गेला तरी त्याचा विकारांचा विचार सुटता सुटत नाही. सिनेमाला गेला तरी त्याचे लक्ष सिनेमातल्या उत्तान दृश्याकडे, नाटकाला गेला तरी त्याचे लक्ष नटनटीकडे, लग्नाला गेला तरी त्याचे चित्त वऱ्हाडाकडे, हॉटेलात गेला तरी त्याचे लक्ष इतरांतच जास्त असते. इतकेच काय तर तो देवळात जरी देवदर्शनाला गेला तरी त्याचे लक्ष परमेश्वराऐवजी आपल्या चपलांकडे, कधी भक्तांकडे तर कधी तिथे ठेवलेल्या प्रसादाकडे असते. कधी परमेश्वर विसरून तो तिथल्या कलाकुसरीचे निरीक्षण करीत असतो. कीर्तनाला भजनाला गेला तरीही तेथेही तो आपल्या प्रापंचिक गोष्टींची चर्चा करीत असतो. थोडक्यात काय तर माणूस कायम विषयांचे, विकारांचेच चिंतन करीत असतो. त्यामुळे होते काय की त्याचे चित्त, मन स्थिर होत नाही. अशा चंचल मनाचा ताबा षड्रिपू घेतात. त्यामुळे अशा व्यक्तीला ऐहिक सुखाची चटक लागते. ऐहिक सुखाच्या प्राप्तीतच तो मग्न होतो. इतरांपेक्षा स्वतःचे श्रेष्ठत्व तो अधिक ऐहिक सुख प्राप्त करून सिद्ध करतो. अमक्याने 10 खोल्यांचे घर बांधले तर मी 15 खोल्यांचे बांधेन. अमक्याने 10 लाख रुपये मिळवले तर मी 50 लाख रुपये मिळवेन. अशा पद्धतीने तो स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करतो. इतर लोकही त्याला यशस्वी मानतात. त्यामुळे त्याच्या मनात मीपणाची भावना जागृत होते. त्याच्या ठायी अहंकार निर्माण होतो. जी गोष्ट त्याला भगवंताच्या कृपेने मिळाली आहे त्याच्या प्राप्तीचे श्रेयही तो स्वतःकडे घेतो. यातूनच त्याचा अहंकार वाढीला लागतो. त्यामुळे खरे सुख कशात आहे याचे ज्ञान त्याला होत नाही. वैषयिक सुखात तो बुडून जातो व पूर्णपणे अज्ञानी बनतो. असा अज्ञानी व अहंकारी माणूस विषयोपभोगात रममाण होतो. खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागतो व अधिकाधिक त्यात गुंतून पडतो. यावर समर्थांनी उपायही सांगितला आहे की विषयांचा त्याग करून विवेकाची कास धरावी, की जेणेकरून आपल्या जीवाला सस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपामध्ये विलीन करावे. अज्ञानाची जागा ज्ञानाने घ्यावी. जीव, जीवात्मा व परमात्मा यांचा संबंध जाणून घ्यावा. आपण म्हणजे केवळ आपला देह नाही, त्यातील आत्मा महत्त्वाचा आहे, त्याचा शोध घ्यावा. देह नाशवंत असल्याने देहाचे चोचले पुरवण्यासाठी लक्ष देऊ नये. आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. त्यामुळे तो अविनाशी आहे, त्याला भरकटू देऊ नये. आत्म्याला परमात्म्यात विलीन करणे म्हणजेच परमार्थ होय. हे जर आपण साध्य केले तर साहजिकच जीवाला उमगेल की आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडलो आहोत. समर्थ म्हणतात, जीवा उमगी जन्म नाही स्वभावे. यासाठी अज्ञान आणि अहंकाराला जन्म देणाऱ्या विषयांचे चिंतन सोडून दिले पाहिजे. ऐहिक सुखाचा त्याग केला पाहिजे व विवेकाने सारासार विचारबुद्धीने जीवाला आत्मस्वरूपामध्ये विलीन केले पाहिजे. म्हणजे आपल्या जीवाची वाटचाल मुक्तीकडे होऊ शकेल, असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.